आणि पवार गटाच्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अगदी ऐन निवडणुकीमध्ये राखी जाधव यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकलाय। मुंबईच्या विकासासाठी मी भाजपमध्ये गेले। राखी जाधव या घाटकोपरमधून इच्छुक होत्या निवडणूक लढवण्यासाठी आणि भाजपने त्यांना त्याच ठिकाणाहून उमेदवारी दिली। राखी जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। आपल्यासोबत आज राखी जाधव आहेत। त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे। तर आपल्यासोबत ताई तुम्ही आता राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचं काय कारण आहे की तुम्ही राष्ट्रवादी सोडून? मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या माध्यमातून विकास कामे होत आहे ह्याचं सर्व लोकांनी स्वागत केलेलं आहे। मी माझ्या मतदारसंघापुरता हा विचार धरलेला आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये देखील विकास कामे झपाट्याने व्हायला पाहिजे आणि चारी बाजूनी व्हायला पाहिजे अशा विचाराने मी या ठिकाणी भाजप प्रवेश केलेला आहे। पण या अगोदर तुम्ही राष्ट्रवादी तुमच्या कोणत्या मोठ्या नेत्यांशी बातचीत केली या संदर्भात की माझं काही या ठिकाणी कामं होत नाहीत, काय बोललात या संदर्भात? हो, कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पक्षाकडे आपली मागणी जी आहे ती सातत्याने केलेलीच आहे आणि आपल्याला जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी पाहिजे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टी विचाराच्या बाबतीमध्ये काही तडजोड आम्ही करू शकत नाही असं असताना आपल्या नेत्याकडे मी व्यक्त झालेलीच आहे। थांबवण्याचं काही हे नाही केलं? प्रयत्न केले त्यांनी। नाही, आता काय सांगा, कारण की आता दोन्ही विचारधारा वेगवेगळे आहेत। पहिल्या राष्ट्रवादीमधून तुम्ही अनेक वेळा या ठिकाणी भाजपवरती टीका केलेली होती आणि आता त्याच भाजपमध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केलाय। कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे चालता? नाही, विचारधारेशी काही तडजोड त्या ठिकाणी करण्याचा विषय नाहीये। हा विषय या येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ते आपण ज्या पक्षामध्ये उमेदवार होतोय किंवा आपण ज्या पक्षातून निवडून येतोय त्या माध्यमातून आपल्याला आपल्या लोकांना अपेक्षित असणारं काम द्यायचंय आणि त्यासाठी घेतलेला हा निर्णय। या आल्यामुळे न्याय मिळेल? निश्चितपणे या ठिकाणी आल्यामुळे न्याय मिळेल असं राखी जाधव यांनी म्हटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।